म्हणजे राहते लावा जाऊ फोटो पुन्हा पुढे मागतो
14 1891 in Mau district is Ratnagiri, and he was full name is Dr. Babasaheb Ramji Ambedkar, and he got many degrees. He was a great man. He society in about society in people problems for living happily, and he purchased books and newspaper for crewmen, and he was dated 6 December 1956. Thank you. 40 April 1891, his full name was Babasaheb Ramji Ambedkar. His village name was Mahui, Ratnagiri district. And he got many degrees, and he was very great and taught man about society people. Problem for living happy. He published a newspaper, a book for independence. He fight again to poor people in this way. The was date is 6 December 1956. माझ्या मित्रमैत्रिणींनो, अंधारात स्वप्न पाहणारे व ते सत्यात उतरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी स्वतः चॉईस तयार केलेली सादर करणार आहे. ते तुम्ही शांत दृष्टीने घरी वाटते. हो, ते भीमराव म्हणून घडलो आपण, त्यांनी नाही केला जातीभेद म्हणून भेटलो आपण. रस्त्याखालच्या बर्फाखाली बसून केला त्यांनी अभ्यास, म्हणून नाव झाले मोठे आणि आई वडिलांचं बी केलं नाव मोठं. या महापुरुषांना ज्याने नाव केलं मोठं ते होते भीमराव. पाव खाऊन बनले समाज सुधाकर. धन्यवाद. त्यांचा महापरिनिर्वाण दिन या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या शाळेमध्ये केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटोळे सर, तसेच पर्यवेक्षक खंडेबाग सर, ज्येष्ठ शिक्षक अशोकरावजी काकडे, या ठिकाणी उपस्थित असलेले जोगदंड सर, केवी सर, राऊत सर, एस.एम. गोरे सर आणि वरपे मॅडम आणि देवकते मॅडम, तसेच वसतिगृहाचे कदम सर, त्याचबरोबर नॉन टीचिंग मधले लक्ष्मण पवार, अकबर, सचिन आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र. या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपल्याला माहित असल्यामुळं आपण प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो. या साजऱ्या करत हे फार मोठं उद्दिष्ट आहे की मला त्यांची आठवण झाली पाहिजे. आठवण कोणाची केली जाते, का करावी, आठवणीत कोण राहतं, या प्रश्नांची उत्तरं जर मी शोधायला लागलो तर आठवणीत तो माणूस राहतो जो माझ्या गरजेला पडलेला आहे, जो माझ्या कामाला पडलेला आहे, ज्यानं माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे. आणि ह्या माणसांची आठवण ठेवलं पाहिजे ही कृतज्ञता आहे. आणि ही कृतज्ञता माझ्यामध्ये रुजवायची असेल, तो ती जर संस्कारित करायची असेल तर मला अशा प्रकारच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांचं आयोजन केलं पाहिजे. हे आयोजन करत असताना आम्हाला उपस्थितही राहिलं पाहिजे, कारण आम्हाला उपस्थित राहिल्याशिवाय कसं कळेल की या माणसांना आपल्यासाठी काही केलं होतं.
आज दैनिक लोकमत मध्ये बी.व्ही. जोंधळे सरांचा एक अतिशय चांगला लेख आलेला आहे, बाबासाहेब आम्हाला माफ करा. असं म्हणण्याची वेळ चांगल्या विचाराच्या माणसांना, महामानवांना किंवा महामानवांच्या विचाराचा पराभव करणाऱ्या तुमच्या माझ्याची डोळे उघडण्यासाठी अशी लेखक मंडळी काहीतरी लिहित असते, सांगत असते. आपण आवर्जून वाचावा. विद्यार्थ्यांच्या पेक्षाही मला शिक्षकांना म्हणायचंय की त्यांनी तरी किमान तो वाचावा. त्याचं कारण हे आहे की आमची दिशा काय आहे. परिवर्तन झालं नाही का? परिवर्तन झालंय, निश्चितपणे झालंय. आम्हाला बैलगाडीपासून विमानापर्यंतचा प्रवास झालाय, परंतु डोक्याचा आमचा काही प्रवास झालाय का? याचं आत्मचिंतन कुठंतरी पाठीमागे वळून पाहिलं पाहिजे. आणि ज्यांनी पाठीमागे वळून पाहिलं त्यांनी खूप मोठे श्रेष्ठ अशा प्रकारची कामं उभी केलेली आहेत समाजामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याच्यातलं शिरस्थ स्थानावरलं सर्वात उंचावरचं जर नाव असेल, ज्यांनी मागं वळून पाहिलं, समाजाकडे वळून पाहिलं आणि त्याच्यामुळं सगळ्या समाजाचा उद्धार झाला. असं उद्धार अंगात पाहायला लागली आहेत, संपवली चालली आहेत. कुठे कारस्थान करून त्यांच्या विचारांच्या वरती कुठंतरी घाला घातला जातोय, त्यांच्या विचाराला बाजूला सारलं जातंय, त्यांचे विचार टाळण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रहो, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी दिली आणि ज्या महात्मा फुल्यांच्या चौकटीमध्ये, महात्मा फुल्यांची चौकट आहे बाबासाहेबांच्या घटनेला, बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांची चौकट याच्यासाठी वापरली असेल, का वापरली असेल, महात्मा फुलेंचं काम काय होतं, मला कुठेतरी जागृत कधीतरी ही नावं मला लक्षात आली पाहिजेत. आम्हाला अजिबात आम्हाला सवलती घेताना, आम्हाला अधिकार, आम्हाला काही मिळवायचं असेल तर आम्हाला बाबासाहेब हवे असतात, आम्हाला छत्रपती हवे असतात, आम्हाला आणखीन कुणी हवं असतं, कारण ते आम्हाला काहीतरी देणार असतं. परंतु त्यांना आम्ही त्याच्या मोबदल्यामध्ये काय दिलंय, आम्ही त्यांना कुठं नेऊन सोडलंय. जसं पाठीमागे एक जाहिरातीच्या माध्यमातून एक लाईन, कॅचिंग लाईन अतिशय गाजली होती, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, तशा प्रकारची अवस्था आहे. कुठं नेऊन ठेवले ते सगळे चांगले विचार आणि आम्ही कुणाचं अनुकरण करतो. कुणी बनवलेला आहे हा आमचा समाज. आजच्या समाजाकडे पाहिल्यानंतर अशा प्रकारचा प्रश्न पडावा, खरंच महात्मा गांधी या समाजामध्ये होऊन गेलेत का असा प्रश्न पडावा, खरंच छत्रपती शिवाजी महाराज या भूमीमध्ये होते असा प्रश्न पडावा, खरंच नारायण काळदाटे या मातीमध्ये इकडं तिकडं फिरत होते इथली याचं मला भान राहिलाय का? मग आम्ही बेभान असे झालो तरी कशासाठी? हे बेभान झालेलं मला भानावर येण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता असते. फार काही बोलण्यासाठी फार तयारी नव्हती. अचानक मला बोलायला सांगितलं तरी सुद्धा थोडं तरी तुम्ही भानावर यावं, मी सुद्धा भानावर यावं, प्रत्येकानं भानावर यावं. याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम, याच्यासाठी जयंत्या, याच्यासाठी हे सगळे उपक्रम केलेले असतात. या उपक्रमात किमान सहभागी होण्याचं तरी आपण आणि चांगल्या पद्धतीने सहभागी होण्याचं तरी आपण या ठिकाणी पाळलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानून मी माझी अठ्ठावन्नवा महापरिनिर्वाण दिन. या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, ज्येष्ठ शिक्षक, आपल्या शिक्षिका, इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, आज बाबासाहेबांचा 58वा महापरिनिर्वाण दिन. म्हणजे बाबासाहेबांना आपल्यातून जाऊन 58 वर्ष झालेले आहेत. या 58 वर्षापूर्वी बाबासाहेबांचं जे काम आहे, जे त्यांनी सरासरी 55 ते 60 वर्षामध्ये केलेलं, आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर अगदी 4-5 हजार वर्षापासून जे काम कुणीही केलं नाही ते एकट्या या महामानवानं 50 ते 60 वर्षामध्ये करून दाखवलं. या ठिकाणचा जो 85% असणारा जो वर्गासाठी बाबासाहेबांना अत्यंत प्रगतीचे दार खुले करून दिले.
त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी निर्माण करून दिली. त्यांच्या बाबतीमध्ये जी शोकांतिका आहे की बाबासाहेब केवळ एसटीचे आणि त्यातल्या त्यात अगोदर महाराजांचे पुन्हा मागांचे असा जो त्यांच्याविषयीचा भ्रम समाजामध्ये निर्माण केला गेला, लोकांना जे संभ्रमित केलं गेलं, त्याच फार मोठी बाबासाहेबांच्या कामाला लावलेलं गालबोट आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना विनंती करेन, सूचना करेन की आयुष्यामध्ये बाबासाहेबांचं जे काम आहे, नेमकं काय त्यांनी केलं, का त्यांना महापुरुष म्हणायचं, हे जर आपण अवलोकन केलं, माहिती घेतली, तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं आपण त्यांना श्रद्धांजली अभिवादन करतोय असं त्याचा अर्थ होईल. एका शहरात त्यांच्याविषयी गीत लिहिलेलं आहे, माझा बाप ही म्हणतो बाप, मीही म्हणतो बाप, माझा बाप ही म्हणतो बाप, असं हायताकून असं कुणाशी माझ्या भिवासारखं नातं. मी बाप म्हणतो, त्याच माणसाला माझा बापही बाप मानतो. म्हणजे दोन पिढ्यांचा जो माणूस बाप आहे असं असलेलं ह्या समाजाप्रतीचं नातं बाबासाहेबांचं आहे. अगदी बाबासाहेबांचं जर कामाचा आपण या ठिकाणी थोडा आढावा घ्यायचा बघितलं तर फार प्रचंड मोठं काम आहे, जे कधी झालेलं नाही, जे आपल्यापैकी आपण सगळेजण जेवढे बसलेले आहेत आणि तुम्हीही, आपण या 85% वर्गातीलच आहोत. आपल्यापैकी कुणीही राहिलेल्या 15% वर्गामधला नाही, कारण त्या वर्गामध्ये कोण आहेत तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे असे आहेत. आणि आपल्यापैकी कुणीही या 15% वर्गामध्ये मोडत नाही. जर कुणाला वाटत असेल की मी त्या 15% मध्ये आहे तर तो आपला भ्रम आहे, आपल्याची कमी माहितीचा भाग आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण लक्षात घ्या, आपण 15चा महापुरुष आहे, या महापुरुषाचं कार्य आपणच लक्षामध्ये घेण्याची गरज आहे आणि त्या कार्याच्या दिशेनं आपण वाटचाल करण्याची गरज आहे. एवढं जरी आपण या महापरिव दिनाच्या निमित्तानं आपण लक्षामध्ये घेतलं तरी त्यांना खरं अभिवादन होईल. फार काही बोलणार नाही, बोलायसारखं पुष्कळ आहे. बाबासाहेबांच्या कार्याला दिवस 2-2 दिवस पुरणार नाहीत. मुलांनी जरी एवढं लक्षामध्ये घेतलं की बाबासाहेबांच्या घरामध्ये त्या काळामध्ये 50,000 पुस्तकं होती आणि त्या 50,000च्या पुस्तकापैकी त्यांनी 35,000 पुस्तकांचं अत्यंत बारकाईनं वाचन केलेलं होतं आणि 15,000 पुस्तकांचं ढोबळमानानं वाचन केलेलं होतं. आपण आयुष्यामध्ये बाबासाहेबांचा तेवढा जरी गुण लक्षामध्ये घेतला वाचनाचा, त्यांचं जे पहिलं ब्रीदवाक्य शिका, जरी विद्यार्थ्यांनी शिकण्याचा जरी आग्रह धरला तरी आपल्या जीवनाचं सोनं निश्चित होणार आहे. बाबासाहेब जेव्हा वाचायला बसायचे त्यावेळेला उजव्या हाताला त्यांच्याकडे 2-4 रंगीत पेन्सिल किंवा स्केच पेन असायचे. ते जेव्हा पुस्तक वाचायचे त्यातलं जर त्यांना एखादं वाक्य किंवा एखादा भाग आवडला तर त्याच्याखाली ते अंडरलाईन करून ठेवायचे की काय त्यांच्या डोक्यावर त्यांना ठेवायचं होतं. असं प्रचंड वाचन असणारं माणूस हा व्यक्तिमत्व हे महाविभूती यांच्या निमित्तानं आपण एवढं जरी विद्यार्थ्यांना लक्षात घेतलं, आज सुरुवातीला आपण शिक्षण घ्यावं आणि संघर्ष करायचं त्याच्यानंतर ठरवूया. अगोदर तुमच्या पायामध्ये तुमच्या वयामध्ये जर तुम्ही शिक्षणाचा आग्रह धरला, अट्टहास केला तर 100% खात्री आहे तुमचं आयुष्य निश्चित यशस्वी होईल. तुम्ही आनंदानं जगाल. नाहीतर कोल्या कुत्र्यासारखं कुणीही जगतं त्या जगण्याला काही अर्थ नाही. आपण आजपासून ठाम ठरवूया, माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, माणसासारखं जगूया. त्यासाठी काय करता येईल एवढा जरी तुम्ही हा संदेश घेतला तरी पुरेसा आहे. एवढं बोलून मी थांबतो. बसच्या वगैरे आपण कालच ही घटना घडली की बाकीच्या शिक्षकांना माहित नसेल की हिंदीमध्ये चांगला पाठ आहे, 6 फिर कब आएंगे माँ असा तो पाठ आहे की एक अत्यंत गरीब स्त्री असते, मंगली नाव असतं तिचं, आणि ती स्त्री भांडे घासत असते एका हॉटेलमध्ये. त्या हॉटेलचं नाव गोल्डन गेट असतं दिलेलं आहे आणि त्या हॉटेलमध्ये स्त्री भांडणं असते, परंतु त्या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री येणार असतात आणि त्या सगळ्या त्या हॉटेलमध्ये अत्यंत पंचतारांकित असलेलं त्या हॉटेल, या हॉटेलमध्ये काय होतं तर त्या मुख्यमंत्र्याला मक्के की रोटी और सरसों का साग हे त्याला खायचं असतं आणि ते जेवढे वेटर असतात ह्या वेटरपैकी कुणालाही ते बनवता येत नाही. अत्यंत गरिबीतली ही स्त्री, कुणालाही बनवता येत नाही
आणि मग त्या दिवशी जी बाई हॉटेलच्या बाहेर कुठेतरी रूम मध्ये दिवसभर सगळे भांडे घासत असते, त्या बाईला तर रोज मॅनेजरचा हाताखालचा मुख्य जो आचार्य आहे तो विचारतो, बाई तुला येतं काय हे? ती म्हणते मला येते, हे आमचं घरचं रोजच आहे की मक्याच्या पिठाची भाकरी आणि सरसो कसा मोहरीची भाजी हे येतं. आणि मग त्याचा जीव भांड्यात पडल्यासारखं वाटतं. आणि मग असं त्या दिवशी त्या बाईला विचारल्यानंतर मग त्या बाईला काय केलं जातं की त्या बाईला त्या दिवशी अतिशय मान वाटतो की हे मुख्यमंत्र्याचा बाई स्वयंपाक बनवणार आहे. आणि मग ही बाई त्या बाईला मग त्या दिवशी हॉटेलमधलं राहिलं अन्न त्या दिवशी दिलं जातं. रोजचं तिला जे काही खरकट आहे ते दिलं जातं. त्या दिवशी राहिलेलं अन्न त्या बाईला दिलं जातं. त्या दिवशी त्या बाईचे लेकरं 3 मुलं असतात, 10 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाचा मुलगा. 10 वर्षाचा मुलगा सुद्धा असंच हॉटेलमध्ये कुठेतरी काम करतो आणि घरी आल्यानंतर त्या बाईनं काय केलं, त्या दिवशी जे खरकटी दिलेलं असतं ती घरी आल्या काय करते तर ते दोन्ही लेकरं अतिशय ओरबडून खातात त्या खाण्याला, कारण ते कधीच भेटले नसतं. आणि दुसऱ्या दिवशी बाई ती जाते, दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्याला इतका तिचा स्वयंपाक आवडतो, मुख्यमंत्री म्हणतो आयुष्यात मी असं कधी जेवण केलं नाही. आणि मग परत तो रसोई जो आहे मुख्य वेटर तो बाईला त्या बाईला 50 रुपये हाताने देतो. त्या दिवशी तिला थोडंसं खाणं पिणं दिलं जातं आणि त्या दिवशी सुद्धा ती बाई काय करते तर घरी स्वयंपाक घेऊन जाते. हॉटेलमध्ये कोणीतरी एक माणूस आलाय आणि त्या माणसामुळं आपल्याला 2 दिवस जेवायला भेटले. आणि मग ती 6 वर्षाची मुलगी म्हणते की मा 6 फिर कब आएंगे. आणि हे इतकं दारिद्र्य मी कालच मुलांना सांगितलं की हे दारिद्र्य जर दूर करायचं असेल तर निश्चित असं दारिद्र्य फक्त शिक्षणाने पूर्ण कम्प्लीट होऊ शकतं. दारिद्र्याला दुसरा पर्याय नाही. भले तो कुठल्या जातीचा असेल, पातीचा असेल, जात पात दारिद्र्याला अजिबात नसते. आणखी कालच सांगितलं की मला एक क्षण आठवतो, पुण्याला असंच गेलो होतो मी, स्वारगेट पासून येत होतो. त्या स्वारगेटमध्ये भिकारी होते 2 पती पत्नी आणि तिची सासू होती. मी काही बहुतेक 2-3 वर्षात ही घटना सांगितली की त्या 2 पती पत्नीला थोडासा पिवळा भात होता, भीक मागून आणलेला कुणाच्या घरून तो पिवळा भात आणलेला होता आणि तो पिवळा भात तो आला आणि ते त्यानं उघडल्या म्हातारी म्हणजे अतिशय म्हातारी, अंगावर जास्त कपडे नाही, अतिशय मळकटलेलं कपडं, सगळे केस. त्या म्हातारीने काय केलं की तो भात उघडल्या त्या बाईने दोन्ही हाताने असं भात खाल्ला. आणि मग या दोघांना वाटलं की आपण इतके दिवसाचे उपाशी आहेत आणि मग तो जो तिचा मुलगा आहे तो तिला मारतो. एवढेच मी बसमध्ये होतो तेवढंच क्षण मला पाहायला मिळाले. आणि त्या बाईचा दोन्ही हाताला भात पडतो आणि मग ते जेवढं काय उरलेला भात आहे हे तिघं ते खालचं जमिनीवरचा भात तिघंही जवळ जसं कुत्रे खातात तसं हे तिघंही खाऊ लागतं. इतकी दयनीय अवस्था, बिकट अवस्था. आणि ही बिकट अवस्था जर कोणी जर घालवली असेल तर त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि हे महामानव जर नसते तर आज आपण भारतात जसं आपल्या दारामध्ये आपण कुत्र्याला भाकर टाकतो तसं या ब्रिटिशांनी आपल्याला लोळवलं असतं. भले आपल्यातील थोडे काही विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असतील, परंतु ज्यांचे जे विचार आहेत ते विचार स्वतः सोबत ठेवून स्वाभिमान बाळगा आणि एकच फक्त जोपर्यंत तुमचा विकास होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही बंधनात पडू नका. कोणी जर म्हणत असेल शिवाजी महाराज की तुम्ही अजिबात जय म्हणू नका. जोपर्यंत त्या माणसाचे विचार तुम्हाला माहित होत नाहीत, त्या माणसाच्या अनुषंगाने तुम्ही पुढे सरकत नाहीत, तोपर्यंत कुठलाही पुढचा आरडत असेल त्याला एकट्याला आरडू द्या. तुम्ही स्वतः अगोदर विकासाच्या पायावर उभे राहा. भले कुठल्याही जातीपातीचा असेल त्याच्या पाठीमागे अजिबात जाऊ नका. अगोदर सगळ्यात महत्वाचं शिक्षण, स्वतः तुमच्या पायावर उभे राहा आणि नंतर कुणाच्या नावाने आरडायचं ते आरडत करा. कारण की हा सगळा समाज दिशाभूल करणार आहे. तुम्हाला फक्त सांगतो की आम्ही या माणसाचं काम करतोय, तुमची सगळी दिशाभूल होते. अगोदर डॉक्टर बाबासाहेब एवढं एक जरी वाक्य लक्षात ठेवलं, मी वर्गात सातत्याने कान टोचतच असतो, पण हे कान टोचलेले एवढं शेवटचं वर्ष आहे, इथून पुढे तुमचे कोणीही कान टोचणार नाही, लक्षात घ्या. एवढंच वर्ष, पुढच्या वर्षापासून तुमच्या कानाला वारं लागलेलं असतं. 10वीच्या मुलांसाठी जे शिक्षक चांगलं सांगतात आवर्जून ऐका, एवढं शेवटचं वर्ष आहे. आपल्या शाळेमध्ये बहुतेक हे प्रत्येक शिक्षक प्रत्येक मुलाला टोचली देतो की बाबा हे बरोबर आहे, हे चूक आहे, या माणसाचं ऐका आणि जे सांगतात एवढंच वर्ष ऐका. पुढच्या वर्षापासून तुम्हाला कोणीही सांगणार नाही तू चांगला करलास की वाईट करायला. म्हणून अशी महामानवाची जे कार्यक्रम घडतात या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आवर्जून आलात. जे विचार तुम्हाला आणि काकडे सरांनी, टीपी सरांनी जे विचार सांगितले याचं हे आवर्जून तुम्ही मार्गदर्शन त्यांचं घेतलं आणि त्या अनुषंगाने चाला सुद्धा या ठिकाणी
आभार करा. आपल्या शाळेमध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 58वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो. या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेतील असणारे परेश्री खंडेराव सर, ज्येष्ठ शिक्षक आप्पा आर्यन सर, केवी सर, एस.एन. सर, आपल्या भगिनी वरते मॅडम, देवपती मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी अत्यंत चांगल्या अशा प्रकारे अरेंज करण्याबद्दल आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भरकटत चाललेला समाज आणि त्याबद्दल आपली असणारी भूमिका, कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकू नये, समाजात काय चाललंय काय नाही ह्याचं भान आपल्याला असावं. ज्या माणसानं आपल्याला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली, ज्या माणसानं आपल्याला घटना दिली, प्रकारचं स्थान दिलं, अशा माणसाविषयी अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतो. मला एक उल्लेख करायचा आहे की आपण बाबासाहेबांची पुण्यतिथी म्हणत नाही, अनेक असणाऱ्या आपण नेत्यांची पुण्यतिथी साजरी करतो असं म्हणतात. मग बाबासाहेबांचं महानिर्वाण का म्हणायचं? पुण्यतिथी बाबासाहेबांची आज का नाही म्हणायची? ज्या मानवानं दीनदलित, पीडित, दुर्लक्षित, शोषित अशा माणसासाठी, अशा समाजासाठी ज्यांना आयुष्य झिजवलं त्याचंच महानिर्वाण, इतरांसाठी महानिर्वाण. माहीत असते अनेक असणाऱ्या महान अशा असणाऱ्या समाज सुधारकांचंही तसं आहे. अनेक असणाऱ्या समाज सुधारकांनी आयुष्य झिजवलं, परंतु विशेषतः ज्या माणसानं पददलितासाठी, शोषितासाठी, पीडितासाठी, दुर्लक्षित समाजासाठी आपलं आयुष्य झिजवलं अशाच माणसाचं महान असं निर्वाण. अशा प्रकारचं ज्यांचा मृत्यू आहे त्या मृत्यूलाच महानिर्वाण असं म्हटलं जाते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाते. आपल्याला माहित असेल महात्मा फुलेंचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 आणि बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891. एकाचा आजचा आणि एकाचा उदय. ज्या महात्मा फुल्यांनी आयुष्यभर ज्या समाजासाठी झटलं त्यांचं असणारं अधुरं कार्य ते काय पूर्ण करण्यासाठी परमेश्वराला वाटलं तर दुसरा एखादा नेता, दुसरा एखादा माणूस, दुसरा एकदा अशा प्रकारचा माणूस आपण जन्माला घालावा की काय. आणि म्हणून फुल्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1891, बाबासाहेबांच्या 14 1890 आणि 91. अशा प्रकारे मग बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचं असणारं अधुरं स्वप्न त्यांनी घेतलं आणि त्यांच्या कार्याची पुढं त्यांनी आयुष्यभर त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलं. म्हणून बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना आपले गुरु म्हटले. ज्या गुरुचं असणार पूर्ण महात्मा फुलेंचं असणार अपूर्ण स्वप्न बाबासाहेबांनी 6 डिसेंबर 1956 पर्यंत पूर्ण करण्याचं काम केलं. आणि म्हणून फुल्यांचं आणि बाबासाहेबांचं गुरु शिष्याचं जे नातं आहे ते अशा प्रकारचं नातं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी असणारं संपूर्ण आयुष्य पददलितासाठी झटले असाचा प्रकार नाही. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, जेवढ्यासाठी त्यांनी काम केलं तेवढ्यासाठी काम करत असताना कुठल्याही एका समाजासाठी काम केलं नाही. अनेक असणारी माणसानं ते माझं आहे म्हणून त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न केला. ते माझे बाबासाहेब म्हणून त्यांना एखाद्या कुठल्या तरी डबक्यात कव्यक्त करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी एका समाजासाठी काम केलं नव्हतं, संपूर्ण देशासाठी, संपूर्ण मानव जातीसाठी काम केलं. परंतु स्वार्थी वृत्ती माझी अशी झाली समाजाची की माझे आहेत त्यांच्यासाठी मीच केलं पाहिजे, ते माझ्या प्रकारची माझी मालकी आहे, माझे मक्तेदार आहेत त्यांच्यावर. आणि म्हणून त्याला देव बनवण्याचा प्रयत्न करणं समाजाने केला. ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी केलेलं कार्य संपूर्ण जगासाठी केलेलं कार्य आहे. त्यांच्या कार्याची कक्षा इतकी मोठी होती की ती कळत बसतच नव्हती. परंतु समाजामध्ये वृत्ती वाढत गेली की बाबासाहेब ती माझे आहेत म्हणून म्हणायचं, इतरला कमी समजायचं. पण बाबासाहेबांनी केलेलं काम सर्व बहुजन समाजासाठी केलं. ब्राह्मणेतर असणारा संपूर्ण समाज म्हणजे बहुजन समाज. मग इव्हन ती कुणी का असे ना आपल्या 18 पगड जाती आहेत, त्या जातीमधला फक्त ब्राह्मण सोडला तर बाकीचे सर्व समाज हा बहुजन समाज म्हणून ओळखला जायचा. त्या बहुजनासाठी त्यांनी कार्य केलं. म्हणून बाबासाहेबांच्या मुलासाठी
फक्त ज्ञान घेणं आवश्यक आहे. बाबासाहेब जेवढे शिकले, बाबासाहेबांची जेवढी उंची होती शिक्षणाची तेवढी उंची आपण शिका, संघटित व्हा, संघर्ष करायचे पुढचं आहे. परंतु आपल्यासाठी एकच काम आहे, जितकं बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, ज्यांच्यामुळे त्यांना एवढं श्रेष्ठत्व मिळाली, इतक्या तळागाळाच्या माणसाला इतक्या उच्च कुठं जाण्याची का संधी मिळाली, एवढं उच्च का मानलं गेलं, फक्त शिक्षण. आणि म्हणून आपण शिक्षणासाठी बाबासाहेबांचा फार मोठा आग्रह झाला पाहिजे. त्यांचं असणारं कार्य शिक्षणामुळे पुढं गेलं, त्यांचे असणारे विचारसरणीला मोठ्या प्रमाणात गेले आणि बाबासाहेबांनी घटना देऊन आपल्या समाजाचं, आपल्या सर्व मानवजातीचं कल्याण केलं. म्हणून आपण शाळेच्या वतीनं त्यांना त्रिवार अभिवादन करूया. धन्यवाद.